लकी आणि दिनेश लकी आणि दिनेश ही जोडी पाहायला मिळते आणि अगदी लकीकडे लक आहे पण ते लक त्याला साध्य करावं लागेल. षटक पहिला बॉल. ओ पहिला बॉल आणि अगदी हा पहिला बॉल वाईड येतोय. पहिला बॉल वाईड येतोय आणि सुरुवात अगदी वाईड सुरुवात केली आहे. आणखी एक बॉल लकी तयार स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल यावेळी देखील आला आता डॉट. पहिला वाईड त्यानंतर डॉट. आज मोपाडा संघाचा महेंद्र हा गोलंदाजी करतोय ज्याच्या माध्यमातून सलामीचं पहिलं षटक फेकलं जात आहे. पॉवर प्लेचा आहे. या पॉवर प्ले मध्ये धावफलक रोखण्याचा प्रयत्न त्याला करायचा आहे. बॅटचा नजराना पाहायला मिळाला. चमचमीत कुरकुरीत 4 मिळतील का? यावेळी 4 शौकार येतोय. 4 धावा येतील आणि 4 धावाच्या साह्यानं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळत आहे. अगदी 5 धावा 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मुंडूरपाडा विपक्ष मोहपाडा या दोन दिग्गज मजबूत संघामध्ये 5 धावा आल्या आहेत आणि अगदी पहिलं स्पेलचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये धावफलक पुढे नेण्याचं कार्य करावं लागेल. टाकला बॉल. ओ जबरदस्त ताकदीचा फटका होता परंतु बॅट थोडी आडू फिरवली वळंबली आणि त्या अनुषंगाने बॅटची कडा लागली. एक येईल. एका धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळतं. अगदी 6 धावा षटक आपल्याला पहिलं पाहायला मिळतंय. पहिला स्पेलचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे जे सलामीचे पहिले षटक अगदी ते महेंद्र टाकतोय. प्लेसमेंट केले हरकी ऑन साइडला. थर्ड आर सर्कलला बॉल. एक चिमुकला गोलंदाज चिमुकला शतरशी तिथे आला आणि एकच येईल. एका धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड मात्र वेगानं पुढे जाताना पाहायला मिळतं 7च्या घरामध्ये. आणि एक धाव देखील खूप महत्वाची असते कारण लकीकडे लक आहे पण त्याला लक ते साध्य करावं लागेल. लकी आणि दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो बॅटनं हार्ड नजरांना पाहायला मिळाला ऑन साइडला. एक कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो आणि 2 अखेर इथे कम्प्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. थांबवलं जात आहे कारण आता 2 येतील. 2 येतील आणि 2 धावेनं स्कोर कार्ड मात्र इथे 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचताय. अगदी शांततेने खेळ पाहतोय आणि कडक उन्हामध्ये क्रिकेट आम्ही अगदी एन्जॉय करत आहोत. क्रिकेटचे इथे मजा घेतली जाते कारण स्कोर कार्ड मात्र आता 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचताय. तब्बल मार्चचा महिनाची 7 दिनांक. पण तू कोण जिंकली मॅच? या मॅच कडे नजर आमच्या. ओ हा बॉल आलाय वाईड. एक्स्ट्रा येते आणि एक्स्ट्रा धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा आलताय. 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचताय. डबल अंक प्राप्त होतो. 1वर 0 लागताना 10. असे 2 खेळाडू पाहायला मिळतात. दीपक आला धावफलकावर 43 धावा षटक. चौथ्या स्पेलचा पहिला बॉल फेकण्यास इथे सज्ज होतोय. हो पहिलाच बॉल. आडवा बॅटन लपकारचा प्रयत्न तिथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु हा प्रयत्न इथे अगदी फसलाय. हरकत नाही. येईल एक सिंगल येईल. चौथी सिंगल आणि चौथी सिंगल न स्कोर कार्ड मात्र हळवार गतीने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 44 धावा धावफलकावर दीपक बॉलिंग करताना पाहायला मिळतो. तर स्ट्राइक एंडला लकी आणि त्याच्या साथीला दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोहपाडा अगदी मुंडूरपाडा संघाच्या माध्यमातून. बॅटच्या रेषेत बॉल. अगदी तडाखेदार फटका होता परंतु तिथे अडवला जातोय. एकच येईल आणि सध्या तरी मोठ्या फटक्याची गरज असेल कारण जो पहिल्या षटकाचा जो इनिंगचा जो वेळ आहे तो इथे निघून चाललाय कारण शेवटचं षटक आहे. एक येईल आणि एका धावेनं 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतील.
5च्या टप्प्यात बॉल नाही या. आलाय डॉट. डॉट बॉल येत आहेत आणि धावा मात्र इथे कुठेतरी थांबवल्या जात आहेत. गोलंदाज दीपकने इथे कमबॅक केले, कारण धाव फलका बरं आता 45 धावा पाहायला मिळाला. षटक आपल्याला पाहायला मिळतं चौथ्या स्पेलचं. आणखी एक तडाखेदार फटका ऑन साईडला. अगदी आउट साइड एज लागल्या आणि त्या एज वरती धावा मिळतील आता 2. पूर्ण धावा 2 कम्प्लीट केल्या जातील. 2 धाबेनं स्कोर कार्ड पाहायला मिळतं. अगदी 47 ऑन बोर्ड. 47 धावा धाव फलकावर. चौथं षटक पाहायला मिळतंय. हो, जागा बनवलंय आणि बॉलचा विचार करून बॉल मात्र पाठवलाय. गोईंग गोईंग गॉन. टाटा बाय. 6 धाव्यांसाठी मोठा फटका. षटकार. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर आता 53 पाहायला मिळतील. 53. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळाल. चौथ्या स्वेलचं षटक खूप मागणं पार पडलं जात आहे. सुरुवातीचे काही बॉल्स ते दीपकनं चांगलं फेकले, परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या बॉल्सवर आक्रमण देखील केलं बॅटर लकीनं, ज्याने 36 धावांचं योगदान इथे देताना पाहायला मिळालं. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला अंपायर चेक करत आहेत. डिसिजन थोडं लेट का होईना, पण अति उत्तम डिसिजन इथे मात्र दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कोणावर अन्याय होणार नाहीये. दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. दूध का दूध और पाणी का पाणी, सर्वांना नेम सारखे आहेत, ही आपण नोंद घ्यायची आहे. बॉल प्रॉपर अगदी रेषेवरती पडलाय. हा ना बॉल आहे. नो बॉल. फ्री हिट. प्रेक्षकांना उघडे डोळ्या पहा नीट. फ्री हिटचा हा बॉल आणि या बॉल वरती अगदी तयार आहे लकी, ज्यानं 36 धावा जमा केल्या आहेत. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी 54 धावा टीम मुंडूरपाडा क्रिकेट संघाच्या. फ्री हिट आणि इथे कॉमेडी झाली. पहिली इनिंग पहिला डावाचा खेळ कॉमेडी होत असताना 54 धावा बनवल्या आणि 24 बॉल्स आणि टीम मुहुपाडा संघाला इथे बनवायचे आहेत 55 धावा. चला लगेच टीम मुंडूरपाडा मित्रांनो, आपण फिल्डिंग लावा. 55 धावा बनवायच्या लवकर मित्रांनो, प्लीज. जर सहकार्य करायचं, कमॉन. वेळ द्या, वेळ द्या मित्रांनो, खऱ्या अर्थाने सहकार्य करा. आपण ज्या वेळ खेळण्यासाठी जाल तर वेळ द्या. वेळ घ्यायला कधी शिकू नका. ज्या जेव्हा आपण वेळ द्यायला शिकाल, नक्कीच आपल्याला यशाचा मार्ग मिळत राहील. आणि आज मुंडूरपाडा संघाने मात्र 54 धावा इथे बनवल्यात. 55 धावांचे टार्गेट इथे कंप्लीट करायचं आहे. टीम ऑफिसर टीम म्हणा, आपण दोन्ही सलामीचे बॅटर पाठवा.
हवा मैदानाच्या आतमध्ये, कारण आपल्याशिवाय मॅच इथे होऊ शकत नाहीये. थँक्यू सो मच आपला अमूल्य वेळ देऊन खरं तर इथपर्यंत येणं केलं. 7 दिवसासाठी इन्व्हायटेड केलं आमच्या राजाजी सरांना इथे मात्र मॅचसाठी. गेम ऑन होते आणि अगदी 55 टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी इथे स्ट्रायकर 2 बॅटर तयार होत आहेत. अगदी मोहपाडा संघाचे स्टार बॅटर गुरुनाथ साठी पहिला बॉल फुल आणि त्या बॉलला पॉवर प्ले मध्ये केले फुल. बॉल निघून चाला स्क्वेअर लेगच्या दिशेने वन लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अगदी हा येतोय जबरदस्त 4 चौकार. हा मोहपाडाकरांचा पहिल्या बॉल्सवर उत्तर दिले समोरच्या ऑपोजिट टीमला, कारण आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाहीये. आम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आम्हाला देखील जिंकायचं आहे. या उद्देशाने चालू ही लढत पाहायला मिळते. गुरुनाथच्या साथीला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल आणि गुरुनाथ अशी जोडी पाहायला मिळते. ती स्ट्राईक योगेशच्या हातामध्ये पहिलं षटक फेकलं जाते. योगेश स्ट्राईक अगदी तयार. हाफ ट्रॅकर बॉल जाऊन दिलाय. बॉल देखील वाईड आहे. एक्स्ट्रा येते. मोडपाडा संघाचा हा स्टार गोलंदाज इथे थोडं चुकी करत असतो. 5 धावपलकर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जवळ एक बॉल खर्ची पडला आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज योगेश. स्ट्राईक गेंडला इथे हर्षल तयार होतोय. हर्षलचा हा बॅट बदनात जबरदस्त 4. वाह वाह भाई वाह, दिल खुश कर दिया. या कडक उन्हामध्ये हा कडक चौकार येतोय. 4 येतील. 4 धावेने धावसंख्या धावपल करता 9 पाहायला मिळतील. नऊ धावा धावपलकर पाहायला मिळत आणि अगदी पाहिलं तर षटक इथे इस्लामीचं चालू आहे. ज्या षटकात इथे हर्षल आपलं काम करतोय. हर्षल आपलं काम करतोय आणि ते त्याला करायचंय. तो सिद्ध करतोय. या बॉलवर बॅक टू बॅक सलगचा दुसरा फटका. 4 धावेसाठी चौकार. वा 4 येतील. 4 धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड थांबायचं कारण घेत नाहीये, कारण स्कोर कार्ड तब्बल 13 धावा लागताना पाहायला मिळत आहेत. तेरा धावा धावपलकावर बॅक टू बॅक सलगचे 3 चौकार. आणि त्याच्यानंतर ओ माय गुडनेस, संधी आहे. संधी गमावून जमणार नाहीये. संधी गमावले. ओ अशा चुका तुम्ही करू नका मोंडूरपाडा, कारण सध्या तरी मोहपाडा संघाचा स्टार बॅटर हर्षल इथे वाचलाय आणि हर्षलने ते सिद्ध केले की माझ्याकडे ती क्षमता, मी ते षटकार चौकार मारू शकतोय. कारण त्याने हर्षलने टब्बल 3 बॉल्स मध्ये 3 चौकार ठोकलेत. धावपलकावर आता 14 धाव पाहायला मिळत आणि स्ट्राईक एंडला आता गुरुनाथ येतोय. गुरुनाथ आणि हर्षलची जोडी पाहायला मिळते. ओ पुन्हा एकदा झेल तोच इथे शत्रशिक येतोय. पुन्हा एकदा झेल सोडला. 2 झेल इथे सोडलेत आणि हे 2 स्ट्रायकर बॅटरचे सोडलेत. या चुका तुम्हाला क्रिकेटच्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये कठीण काळ आणतील.
हे सांगणं मी म्हणेल, कारण दोन झेल या अगदी या मोपाळ क्षेत्र अगदी मुंडरूपाळ क्षेत्राशी आणि चुका करतायत. दोन येथील दोन धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळत आहे. 15 धावा पूर्णपणे नाखुश. योग्यचा दिल तोडलाय यावेळी दोन वेळा, कारण दोन झेल इथे सोडलेत. ओ झेल सोडलाय आणि प्रश्नाचं उत्तर मी देईन. 7 मिळतील का नाहीये. ओ शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला. इतर आहे मॅच आणि मॅच कशी असावी तर मॅच असावी पाहायला मिळते. पूर्ण एकदा तिसरा झेल सोडला, परंतु आपट त्या मित्राचं एकदम चांगलं होतं, कारण अगदी झेंप घेऊन तो बॉल तिथे अडवला. बॅटिंग रिव्ह्यू का चौकाला का षटकार ते चेक करावं लागेल. इथे जरा रिव्ह्यू पेंडिंगला आहे, थांबा थोडा वेळ वेट जरा करा. षटकार नाहीये, बॉल अडवला. षटक कंप्लीट होत आहे आणि पहिल्या स्पेलचं स्कोर धावफल कव्हर आता 17 पाहायला मिळतील. 17 धावा धावफल कव्हर. 18 धावा 18. अडतीस आणि 18 धावे इथे 18 बॉल्स आणि 38 धाव्यांची आवश्यकता आहे, असे समीकरण पाहायला मिळत आहे. सतरा धावा धावफलकर पाहायला मिळते. त्यानं 18 बॉल्स आहेत आणि 18 बॉल्स मध्ये 38 धाब्यांची ती आवश्यकता आहे. अठरा बॉल्स इथे 38 धाब्यांची आवश्यकता आहे. सलामीचे दोन्ही खेळाडू इथे मात्र खेळपट्टीवर आपले रंग दाखवताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड 17 धावा. पहिल्या षटकात पहिल्या बॉल्सवर 4, त्याच्यानंतर वाईड, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर 2. अठरा धावा. 18 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. आणखी एक बॉल. या बॉल्सवर अगदी आखवेल करत आहेत, परंतु हरकत नाहीये. आलाय डॉट. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळते. अगदी 18 धावा षटक आपल्याला पाहायला मिळते. अगदी इथे दुसरं गोलंदाज दिनेश हे षटक टाकतोय, ज्याच्या माध्यमातून चांगलं इथे कॉन्ट्रिब्युशन दिलं जाते. वाडा बार चाललं, फटका चांगला आहे. 1 बाउन्स. आता 4 मिळाल्यात. चौकार येतोय आणि 4 धावेनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळतंय. अगदी 22 धावा.
परफॉर्मन्स हे दोन खेळाडू करतायत. एक एक गडी बाद नाही, कारण या दोन्ही खेळाडूला एक एक संधी जरूर दिली गेली, कारण या दोन्ही खेळाडूचे एक एक झेल इथे सोडले इथं मोंढूरपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाने. त्या चुका त्यांना सध्या तरी येते भोगाव्या लागतील, कारण धावा धावपलकर पाहायला मिळत आता 22 धावा 54 धावांचं टार्गेट आहे, आणि याचा अर्थ अजूनही 32 धावांची येणाऱ्या बॉल्स मध्ये आवश्यकता आहे. षटक आपल्याला पाहायला मिळते अगदी दुसरं. हा बॉल अगदी बॉल मात्र निघून चालला लॉंग लेगला, लेग बाय या पद्धतीचे 4 मिळतील. चौकार येतोय आणि अगदी बॉल बाट लागलाय, लिडिंग एज लागले आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. 4 मिळतील. 4 धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळते 26 या धाव संख्येवर. एक चांगले दोन खेळाडू इथे लढत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज मोपाडा संघ इथे कमबॅक करतोय, कारण 54 धावा खूप सारे आहेत, पण त्या 54 धावांचा पाठलाग करण्याचा प्रवास त्यांचा अतिउत्तम राहिला, कारण धावपलकावर इथे 26 पाहायला मिळाल. षटक आपल्याला पाहायला मिळते अगदी दुसरे जे दिनेश फेकतोय. कोणची केली महत्वपूर्ण मॅच, कारण या मॅच कडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. कडक उन्हामध्ये देखील 100 ते 150 प्रेक्षक इथे मॅचचा आनंद लुटतायत. बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एकच येईल, एक येईल आणि एका धावेनं स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा हळवार गतीने जाताना पुढे जाताना पाहायला मिळते. 27 धावा धावपलकावर. षटक आपल्याला दुसरं पाहायला मिळतंय. सत्तावीस धावा धावपलकावर इथे कुठले गेले हे दोन खेळाडू होते. सलामीचे स्ट्रायकर बॅटर अजूनही मैदानामध्ये पूर्णपणे इथे आग लावताना पाहायला मिळतात. मोपाडा संघाचे स्टार बॅटर तयार, अंगावर आदळले बॉलला. एक कमिट केली जाईल या बॉसवर देखील एक. इथे एलपीडब्ल्यू नियम नाहीये. लेग बाय मध्ये एक सिंगल उलटी केली जाईल एका धावेला आणि एका धावेनं स्कोर कार्ड मात्र पुन्हा एकदा हळवार गतीने ट्रॅव्हल होत आहे 28 या धावसंख्येवरती. आपल्याला दुसरं षटक पाहतोय आपण. दुसरा स्पेलची गोलंदाजी मात्र अगदी दिनेश त्याचं काम अगदी पद्धतशीर करतोय. स्टेप आउट झालेत, एक येईल का, एक आले. दुसरीचा प्रयत्न होतोय, नक्की आता दुसरीचा प्रयत्न देखील झाला. तिथे फुलबॉल स्टाईल न तिथे खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु 2 येतील आणि 2 धावेनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक कंप्लीट दुसरं, अगदी 30 धावा आणि विजयासाठी 12 बॉल्स आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 24 धावा. चला पाणी घेऊन जायचं आपण बॅटरसाठी. बारा बॉल्स आणि इथे माझी विद्यार्थी तटेची पाहायला मिळते, कारण 24 धाबा अजूनही चेस करायचे आहेत. 54 धावांचा पाठलाग, 30 धाबा धावफलकावर आले आहेत आणि अजूनही 12 बॉल्स आणि 54 अगदी 24 ची गरज. ओ हा बॉल अगदी इथे हाऊफुल, हाऊ इज दॅट, काय घडलं तिथे ही मागणी इथे विकेट किपर दस्तानामध्ये करतायत आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये हा बॉल मात्र अगदी अडवला जातोय. डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे 30 या धावसंख्येवरती 11 बॉल्स आणि समीकरण ते स्क्रीनवरती आमचे कपिल सर दाखवत आहेत की 11 बॉल्स आणि 11 बॉल्स मध्ये 25 ची गरज. आडावाडचा फटका,
आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न एक येईल आणि एका धाबेच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळेल. 31 धावा 10 बॉल्स आणि इथे पाहायला मिळतील अगदी 24 धावा. कारण इथे 55 धावांचे टार्गेट होतं. ते 55 धावांचं टार्गेट कम्प्लीट करत असताना 31 धावा बनवल्यात. 10 बॉल्स आणि 10 बॉल्स मध्ये अजूनही 24 धावांची इथे जी येणाऱ्या इनिंग मध्ये कम्प्लीट करायचे ते दोन खेळाडू एकही गडी बाद नाहीये. संघ टीम मात्र या दोन्ही संघाच्या माध्यमातून मॅच अगदी महत्वाची पाहायला मिळते. फटका चांगला सजवलाय ऑन साईडला क्षेत्रक्षक आलाय. बॉल निघून चला त्याला ब्रश करून सीमा रेषा पार. इट इज द सिक्सर. षटकार. एक मोठा फटका. 6 मिळतील. नसा धाब्याच्या साह्यानं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळत आहे. तब्बल 37 धावा धावफलकावर काय मॅच पाहायला मिळते. 9 बॉल शेवटचे आहेत आणि 9 बॉल्स मध्ये आता अगदी दुहेरी कलेक्शन लागतं. 18ची गरज. गणेश आणि गणेश ते करू शकतोय. त्याच्याकडे जिद्द आहे परंतु त्याच जिद्दीला तोडण्यासाठी इथे गुरुनाथ मात्र पूर्णपणे जिद्दीने खडा आहे. कारण मॅच तुम्हाला वारंवार येणार नाही. तब्बल वर्षाचे 365 दिवस 52 आठवडे 12 महिने 8760 तास इतका कालावधी तुम्हाला वेट करावं लागेल. त्या अनुषंगाने या मॅच मध्ये जर तुम्ही कमबॅक केलं तर तुम्ही मॅच बनवू शकतायत. कोण जिंकेली मॅच. फटका. वा वा वाय वा. ताकद आहे आणि शेवटच्या मोमेंटला झेल टिपला. वाटर बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. सदतीस धावा 37 धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळते. मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळते. ज्या सिच्युएशन मध्ये मॅच चालू आहे ते सिच्युएशन अनेक मॅच मध्ये आम्ही पाहत असतोय परंतु यावेळी खऱ्या अर्थाने सरपंच चषकासाठी ही लढत पाहायला मिळते. समसमच्या ट्रॉफ्या कोण उचलणार याच अगदी चषकासाठी चाललेली लढत पाहायला मिळते. धावतं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 18ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल किरण. स्विंग झालाय. बॉल स्विंग झाला. खेळपट्टीवरती ते स्विंग झालाय. आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते अगदी 37 धावा. आपण समीकरण मैदानाच्या आतमध्ये आमचे कपिलजी मडके सर ऑपरेटर हे म्हणते क्रिकेटचे आपल्याला लाईव्ह स्पर्धा दाखवत आहेत. खऱ्या अर्थाने 7 बॉल्स आणि 18 धावांची आवश्यकता आहे. षटक अगदी तिसरा आणि तिसऱ्या षटकातील तिसरा स्पेलचा हा बॉल शेवटचा. फटका चांगला ऑन साईडला वळवलाय. हा 4 जाईल का पाहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न झाला. वेगाने बॉल निघून चालाय. अडवलाय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील चालू आहे. 3 कंप्लीट होतील. 3 येतील आणि 3 धाब्याने स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळते. तिसरा स्पेलचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 धाब्याने स्कोर कार्ड अगदी जाताना पाहायला मिळत आहे. अगदी 40 धावा. 55 धाब्यांची गरज असताना 40 धाब्यांचा हा प्रवास इथपर्यंत येऊन थांबलाय. 6 बॉल शेवटचे आणि 6 बॉल्स मध्ये आता 15 धाब्यांची आवश्यकता आहे. सर अंपायर कमॉन बॉईज कमॉन. मित्रांनो आपण स्पीड बघितलं तर चांगलं राहील कारण आम्हाला देखील वेळ वाचवणं गरजेचं आहे. कारण आता घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 4:13 कमॉन स्पीड घ्यायचंय. सहा बॉल्स आणि 15 धावा असे मॅच पाहायला मिळते. चांगली सिच्युएशन इथे पाहायला मिळते. सहा बॉल्स आणि 15 धावांची रुग्वेत अगदी चांगली मॅच पाहायला मिळते. ज्या वेळी हरणाच्या मागे वाघ लागतो त्याला देखील संघर्ष केला लागतो त्याच पद्धतीची मॅच पाहायला मिळते. आणि 6 बॉल शेवटचे आहेत. 6 बॉल्स मध्ये आता 15ची आवश्यकता आहे. अगदी महत्वपूर्ण मॅच आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक बर मात्र इथे गोलंदाज लकी ज्याच्याकडे लक आहे त्या लकीला इथे लक सिद्ध करावं लागेल.
कारण शेवटचे 6 बॉल्स आहेत आणि 6 बॉल्स मध्ये 15 धावा जमा करायचे आहेत. ऑपोजिट टीम किरण आणि हर्षल या दोन खेळाडूला. मित्रांनो, अन्याय कोणावर होणार नाही या नियम सर्वांना सारख्यात ही आपण नोंद घ्यायची आहे. तर मुंडूरपाडा टीम आपण जरा सहकार्य करायचं आहे, वेळ आपल्याकडे नाहीये कारण अजून आपल्याला याच्या व्यतिरिक्त 3 ते 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. किरण ज्याच्या बॅट मधनं आपण 2 बॉल्स वरती 3 धावा पाहिला आणि हर्षल मध्ये थोडा सेट झालाय कारण त्याने 16 धावा जमा केल्या आहेत. पहिला बॉल लकी तयार. पहिला बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल जमिनीवर पडता नाही, ते खाली सूत्रामध्ये पडतोय. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि आता मात्र 2 धावा येतील, कंप्लीट केल्या जातील. 2 धावा येतील आणि 2 धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र लागताना पाहायला मिळतं. अगदी 42 धावा, 55 धावेचं टार्गेट होतं आणि त्या 55 धावे येतील. इथे मात्र 42 धावा इथे जमा केल्या टीम मोहपाडा टीमनं. शेवटचे 5 बॉल्स आणि 5 बॉल्स मध्ये 13ची आवश्यकता. एखादा हिट आणि हिट मी ह्या बॅनरसाठी बॉल जर पाठवला, त्या बॅनर प्रॉपर टच झाला फुलर लेनचा बॉल, तर आपल्यासाठी रोख रक्कम आयोजकांच्या वतीनं आमच्या नानाजी सरांच्या माध्यमातून 501 रुपयाचं रोख हँड कॅश दिलं जाईल. हाफ ट्रॅकर बॅटचा नजरानं पाहायला मिळालाय. एक आले, दुसरीचा प्रयत्न होतोय, नाही थांबवलं जाते. हर्षलकडे ती जिद्द आहे आणि हर्षल सांगतो ते मी करू शकतोय, मला ते करायचंय. या उद्देशाने चाललेली लढत पाहायला मिळते. एक येईल आणि एका धावेच्या बढतीनं स्कोर कार्ड 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. 4 बॉल्स 12 धावा. हर्षलकडे ताकद आहे कारण एक मजबूत या टीम मध्ये घटक मोहपाडचा संघाचा स्टार बॅटर हर्षल अजून स्ट्राईक एंडला तयार आहे. जो स्ट्रायकर साठी आला होता, अजूनही तो मैदानामध्ये उपस्थिती त्याने दाखवली. हा बॉल चुकीचा फेकलाय का नाही पाहावं लागेल. हा चुकीचा बॉल आहे. तर आता ऍड करूया एक एक्स्ट्रा. पंचांचे दोन समांतर आणि याचा अर्थ आमच्यापर्यंत सिग्नल आता वाईडच्या बढतीनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा हळूवार गतीने पुढे जाताना पाहायला मिळतंय. 44 धावा. यावेळी लकीकडे लक आहे, पण लकी यावेळी चुकी करून जमणार नाहीये कारण लकीनं डॉट बॉल अगदी वाईड बॉल फेकला. लकी वर्सेस आपण पाहतोय हर्षल, असे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफल खबर आपल्याला 44 पाहायला मिळते. 4 बॉल्स 11 धावा. हा बॉल फेकलाय कुठे? क्रिकेटच्या गमती कशा असाव्या या सिच्युएशन मध्ये. या चुका आपण करतायत तर येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच इनिंग मध्ये आपल्याला मुंडूरपाडा संघाला धोकादायक बनवू शकतायत. 2+1 वाईड +2 अशा 3 धावा येतील. नो +2 3 एक्स्ट्रा धावा आणि पुढे चेंडू फ्री हिट आहे. ओ मॅच अजून बनवू शकते. धावसंख्या धावपलकर 3 ने पुढे जाताना पाहायला मिळते. अगदी 47. 4 बॉल्स आणि 8 धावा. 4 बॉल्स 8 धावा. सामना चेसिंग असेल कंपल्सरी आपण नोंद घ्यायची आहे. फ्री हिट नो बॉल फेकला तर राहील. पंचावर दबाव टाकू नका. प्रेशरचा मॅच पाहायला मिळते. फ्री हिटचा नजरानं हर्षल स्ट्रायकिंगला तयार आहे. 4 बॉल्स आणि 8 धावा. इथे मात्र लकीनं इथे चुकी केली आणि यावेळी लकी आपण त्या लकीला इथे मॅच बनवता येईल का ते पाहावं लागले. एका साईडला मोहपाडा तर एका साईडला पाहायला मिळते मुंडूरपाडा. असे 2 दिग्गज मजबूत संघ पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झालेत. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न तिथे होईल का? दुसरीचा प्रयत्न चालू आहे. अखेर धावता 2 धाब्यांचा प्रवास इथे सुखरूपतेने कंप्लीट केला जातोय आणि येथील या बॉल्सवर आता 2 धाब्याच्या बढतीनं स्कोर कार्ड मात्र आता 49 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 3 बॉल्स आणि हाय व्होल्टेज मॅच साठी ते 7 धाब्यांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच विदाउट टिकीट फुल टाइम पास मॅच पाहायला मिळते. परंतु प्रत्येकी बॉल्सवर चापट देण्याचा प्रयत्न इथे हर्षलचा असतोय. एखादा हिट, एखादा मोठा फटका आणि मॅच विन. 3 बॉल 6 धावा. ओ इथे फलंदाज बाद. क्लीन बोल्ड झाला. दोन बॉल्स आणि मॅच मध्ये अजून सर्व काय शिल्लक आहे. 6 रन्स. 2 बॉल्स 6 रन्स. हु विल दिस मॅच? कोण जिंकली मॅच?
खऱ्या अर्थाने हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. मॅच ज्या सिच्युएशन मध्ये आहे, दोन स्ट्रायकर बॅटर मध्ये त्यांच्या बाहेर परतलेत, 2 बॉल आणि एका षटकाराची गरज. मुंडूरपाडा विपक्ष आपल्याला पाहायला मिळते. मोहूपाडा यांच्यामध्ये ही दिग्गज मॅच. हेमंत टीम्स क्रिकेट या चॅनलला जे फ्रेश जोडलेत, युट्यूब वर्ग जोडलेत, आपल्या देखील स्पर्धेच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करतोय. मॅच महत्वाच्या मित्रांनो, मॅच बघा, दागदुकीचा सामना पाहायला मिळतोय. 2 बॉल 6 धावा, हाय व्होल्टेज ड्रामा. 2 बॉल्स वर 12 देखील येत आहेत, 2 बॉल्स वर 1 देखील येत नाहीये, परंतु इथे 2 बॉल्स आणि 6 ची आवश्यकता आहे. एखादा सिक्सर आणि मॅच विन, एखादा डॉट आणि सामन्याचे चित्र विचित्र. 2 बॉल्स 6 धावा. लकी तयार, स्ट्राइक एंडला महेंद्र. हा ट्रॅकर बॉल निघून चालाय सीमा रेषा पार आणि मॅच जिंकले टीम मोहपाडा या टीमनं. हार्डलक, थोडे नशीब फोपावले. मुंडूरपाडा आपले देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन टीम मोहपाडा. चला, मोहपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक साठी यायचंय मित्रा. मोहपाडा आपण टॉस साठी यायचंय लगेच. मोहपाडा